युनिक अकॅडमीच्या पहिल्या भारत वार्षिकी या ग्रंथाचं प्रकाशनाच्या प्रसंगी उपस्थित राहिलेले महाराष्ट्रातील एक थोर विचारवंत श्री कुमारजी केतकर, अकॅडमीचे डायरेक्टर तुकाराम जाधव, त्यांचे सर्व सहकारी आणि आजच्या कार्यक्रमाकरता उपस्थित आपण सर्व विद्यार्थी आणि इतर सर्व मान्यवर बंधू भगिनींनो, सुरुवातीला मी दिलगिरी व्यक्त करतो. रस्त्यात भरपूर पाऊस पडला म्हणून कराडून यायला अपेक्षेपेक्षा फारच जास्त वेळ लागला. रस्त्यामध्ये खूप ठिकाणी ट्रॅफिक जॅम्स वगैरे होते आणि दिलगिरी याकरताही व्यक्त करतो की कुमार केतकर यांचं व्याख्यान आणि त्यांचे विचार मला सर्व काही पूर्णपणे ऐकायला मिळाले नाहीत. त्यांचे विचार नेहमीच श्रवणीत असतातच, पण विचार करायला लावतात आणि नेहमी एक वेगळा अँगल प्रत्येक स्थितीमध्ये प्रस्तुत करतात. मला खात्री आहे की त्यांनी आपल्या सर्वांच्या समोर आजच्या विषयावर एक आपलं स्वतःचं मत मांडलं असेल. आज भारत वार्षिकीच्या प्रथम ग्रंथाचं प्रथम आवृत्तीचं प्रकाशन करताना मी युनिक प्रकाशनचं अभिनंदन करतो की पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये इयरबुक हा जो प्रकार आहे आपल्या सर्वांना तो प्रचलित आहे. इंग्रजीमध्ये आहे, इतर भाषामध्ये असतो. मराठीमध्ये काही लोकांनी छोट्या फार प्रमाणामध्ये करायचा प्रयत्न केला होता, पण इतक्या विस्तृत प्रमाणामध्ये किंवा ज्याला खरंच मराठीतलं इयरबुक म्हणावं अशा प्रकारचा हा वार्षिकीचा उपक्रम यशस्वी झाला आहे असं मला वाटतं. अर्थातच आता वाचक त्याला किती प्रतिसाद देतील आणि विशेषतः स्पर्धा परीक्षांच्या करता बसणारे विद्यार्थी किती त्याचा वापर करतील, उपयोग करतील, यावर त्याचं यश खरं म्हणजे ठरेल. परंतु खूपच परिश्रम घेऊन हा ग्रंथ, वार्षिकी हा शब्द अजून काही प्रचलित तो व्हायला जरा अडखळतोय, पण इयरबुक हा शब्द आपल्याला सर्वांना फार चांगला परिचित आहे. पण मला वाटतं लवकरच हा वार्षिकी हा शब्द देखील आपल्या सर्वांच्या अंगवळणी पडेल. याची खरंच गरज होती आणि तो आज ती एक उणीव भरून काढलेली आहे असं म्हटलं तर काही वावगं होणार नाही. आणि म्हणून मी या उपक्रमामध्ये ज्यांचा हातभार लागलेला आहे त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. आमच्या सर्वांच्या करताच मला देखील हा निश्चितच उपयोगी पडेल, कारण भारतातले इंग्रजी भाषेतले इयरबुक असतात, पण कित्येक वेळेला मराठी प्रतिशब्दाची आम्हाला अडचण येते. तर कुमारजींना वगैरे काही अडचण येत नसेल, ते मराठीतच फार लेखन करतात, पण मला तरी कित्येक वेळेला अडचण येते अगदी योग्य तो प्रतिशब्द शोधायची. त्यामुळं मराठीतच जर हे वाचलं तर मग काही अडचण येणार नाही. अर्थातच आज मला एक विषय देण्यात आलेला आहे. आम्ही जेव्हा चर्चा केली तेव्हा विषय वगैरे काही ठरला नव्हता, पण त्यावेळेला मी सद्य परिस्थितीवर बोलेन असंच मला वाटलं होतं. पण आज एक विषय दिलेला आहे नोकरशाहीबद्दल आणि उदारीकरणाबद्दल. उदारीकरणानंतर नोकरशाहीचा रोल काय असेल, त्याचं महत्त्व काय असेल, गरज काय असेल याबद्दल मला बोलायला सांगितलेलं आहे. अर्थात मला एका दृष्टीनं माझा बराच अनुभव आहे या विषयावर, कारण मी दिल्लीमध्ये प्रधानमंत्री कार्यालयामध्ये राज्यमंत्री असताना काही दिवसानंतर मला एक अतिरिक्त प्रभार मिळाला आणि तो म्हणजे डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स अँड पेन्शन असं खात्याचं नाव असलेलं खातं हे जे अतिशय महत्त्वाचं खातं असतं. ते संबंध भारत सरकारच्या नोकरशाही म्हणण्यापेक्षा मी म्हणतो ह्युमन रिसोर्सेसचं संचालन करणारा विभाग असतो आणि तो आत्तापर्यंत पंतप्रधान स्वतः आपल्याकडे ठेवतात आणि त्या खात्याचा राज्यमंत्री दैनंदिन त्याचा कारभार पाहतो.
आणि हे काम मला जवळजवळ 3-1 वर्ष मी दिल्लीमध्ये महाराष्ट्रात यायच्या दिवसापर्यंत मी या विभागाचा राज्यमंत्री होतो आणि भरपूर त्या ठिकाणी अनुभव मिळाला आणि काही सुधारणाही मला करता आल्या. आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये गेली 4 वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना दुसरी बाजू पाहायला मिळाली. एका दृष्टीनं राज्यातलं प्रशासनाचं संचालन करताना दिल्लीमधली जी IAS व्यवस्था आहे किंवा ऑल इंडिया सर्व्हिसेसची जी कल्पना मांडलेली आहे आणि ज्याचा अनेकांनी उल्लेख वेगवेगळ्या प्रकारे केलेला आहे, जी ब्रिटिशांनी निर्माण केलेली इम्पिरियल सिव्हिल सर्व्हिस, जी पुढं ईस्ट इंडिया कंपनीच्या काळामध्ये मेरिट बेस्ड सिव्हिल सर्व्हिस झाली, तिचं नाव इंडियन सिव्हिल सर्व्हिस ठेवलं गेलं, ICS ठेवलं गेलं. आणि नंतर पुन्हा स्वातंत्र्य काळानंतर त्याचं नामांकरण आपण इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस असं केलं. आणि त्याची इतर सर्व सेवा इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसची फ्लॅगशिप सेवा आहे. त्याचबरोबर इंडियन फॉरेन सर्व्हिस आणि इतर ऑल इंडिया सर्व्हिसेस असतील किंवा इतर सर्व्हिसेस आहेत, 35 प्रकारच्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहेत. जी प्रशासकीय व्यवस्था, ज्याला पंतप्रधान डेव्हिड लॉयड जॉर्जनी पहिल्यांदा स्टील फ्रेम दॅट रन्स द इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन असं ब्रिटिश पार्लमेंटमध्ये उद्गार काढले होते. ती स्टील फ्रेम प्रशासनाची हा जो सांगाडा आहे, ढांचा आहे, आणि ज्याला सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताचे एक थोर गृहमंत्री, ज्यांनी भारताला एकसंघ ठेवण्याचं, संस्थानं विलीन करून भारतीय संकल्पना साकार करण्याचं महत्त्वाचं काम त्या ठिकाणी केलं. त्यांनी स्पष्ट असे उद्गार काढलेले आहेत की या सिव्हिल सर्व्हिसशिवाय आम्हाला देश सांभाळता आला नसता. अशी ही स्टील फ्रेम ज्याने या देशाला एकसंघ ठेवलेलं आहे, याची संकल्पना. आणि बहुतेक जे विद्यार्थी IASची परीक्षेचा अभ्यास करत असेल त्यांना कदाचित माझ्यापेक्षा जास्त चांगलं असेल की हे इनसायडर आउटसायडर म्हणजे काय प्रकार असतो, कॅडर मिळण्याचा प्रकार काय असतो, त्यामध्ये कशा प्रकारे आपल्याला पाहिजे ते कॅडर मिळवायचे काय प्रयत्न करता येतात का नाही, हे शक्य असतं का नाही, हे सगळं तुम्हाला मला वाटतं माझ्यापेक्षाही जास्त चांगलं माहिती असेल. खूप यामध्ये बदल घडवायचा प्रयत्न वेळोवेळी झालेला आहे. मी काही बदल घडवले, विशेषतः एंट्री लेवल ॲप्टिट्यूड टेस्ट हा जो प्रकार आहे तो आणण्याचा प्रयत्न केला. आता तो किती यशस्वी झालेला आहे, किती लोकप्रिय झाला आहे मला माहिती नाही, पण त्याचा विरोध मात्र झाला होता. कारण त्यावेळेला असं म्हटलं गेलं की त्या इंग्रजीचा आम्ही त्यामध्ये थोडा भाग ठेवला होता. अर्थात आपल्याला माहिती आहे की ही प्रशासकीय परीक्षा कुठल्याही भाषेत आपल्याला लिहिता येते, पण ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये इंग्रजी तर थोडं यावं म्हणून इंग्रजीचा कंपल्सरी पार्ट ठेवला होता आणि त्याचा खूप विरोध झाला. हे मुद्दाम ग्रामीण भागाच्या विरोधात आहे, त्याला जातीवाचक स्वरूपी द्यायचा काही प्रयत्न झाला, परंतु मला वाटतं शेवटी ते ॲक्सेप्ट झालेलं आहे. अर्थातच ही एक ऑल इंडिया सर्व्हिस आहे. ऑल इंडिया कॅरेक्टर जे आहे हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यामध्ये विशेषतः इनसायडर आउटसायडर रूल जे आहे की काही टक्केवारीमध्ये बाहेरच्या राज्याची माणसंच आपल्या राज्यामध्ये प्रशासक म्हणून येतील आणि फक्त 1/3 माणसं ही आपल्या राज्यातली मेरिटप्रमाणेच आपल्या राज्यामध्ये म्हणजे होम कार्डमध्ये त्यांना संधी मिळेल काम करण्याची. आणि बाहेरचे लोक आपल्या राज्यात आले की त्यांना आपली भाषा शिकावी लागेल. मग एखाद्या गुजराती माणसाला तामिळ शिकावे लागेल, एखाद्या हिंदी भाषिकाला मराठी शिकावी लागेल. आणि यातून जे स्टील फ्रेमचं जे स्वरूप आलेलं आहे ते यातून आलेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणात यामध्ये प्रशासकीय सुधार करण्याचे प्रयत्न झाले. मला आठवते की शेवटचे ICS अधिकारी आपल्या देशातले जे कॅबिनेट सेक्रेटरी झाले, मला वाटतं निर्मल कुमार मुखर्जी होते, ते म्हटले की हा जो प्रकार आहे ऑल इंडिया सर्व्हिसचा प्रकारच चुकीचा आहे आणि या पुढच्या काळामध्ये राज्यांनी आपली स्वतःची संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा राज्यांनी स्वतः केली पाहिजे,
स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वतः केली पाहिजे आणि ऑल इंडिया वगैरे जी काही कल्पना आहे ही आता कालबाह्य झालेली आहे. पण आपण ते काही स्वीकारलं नाही आणि अजूनही आपण ते ऑल इंडिया सर्व्हिसचे स्वरूपामध्ये आपण काम करतो आहे. मला जो विषय सांगण्यात आलेला आहे की उदारीकरणानंतर आज या नोकरशाहीची काय परिस्थिती आहे, काय गरज आहे, आणि त्या ठेवळंच. त्यामुळं उदारीकरणाची प्रक्रिया म्हणजे थोडासा एक आढावा घेणं गरजेचं आहे. उदारीकरणाची सुरुवात 1991 साली झाली का? मला वाटतं त्याच्या आधीपासून इंदिराजींनी जेव्हा पहिल्यांदा IMFचं कर्ज घेतलं त्यापासून आणि परकीय चलनाची जेव्हा टंचाई जाणवू लागली त्यावेळेपासून उदारीकरणाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली होती. राजीव गांधींनी जेव्हा इंडस्ट्रियल लायसन्सिंग पद्धतीमध्ये एक शिथिलता आणली, ब्रॉडबँडिंगची कल्पना आणली आणि पहिल्यांदा परमिट लायसन्स राजचे दुष्परिणाम हे नजरेसमोर घेऊन बदल करायला सुरुवात केली, मला वाटतं त्यावेळेपासून उदारीकरणाला सुरुवात झाली. अर्थव्यवस्थेचे टप्पे जर आपण पाहिले तर मला वाटतं काही लोक उदारीकरणाकडे पाहताना असं बघतात की त्या पूर्वीचं जे काही झालं होतं, जे कंट्रोल्ड इकॉनॉमी होती, नेहरूजींनी अंमलात आणली, इंदिराजींनी ती पुढे चालवली, ते सगळंच काहीतरी चूक होतं आणि ते आता आपण ती चूक आपण 1991 साली सुधारली किंवा त्यानंतर आता हे जे नवीन सरकार आले ते सुधारणार आहे अशा प्रकारचा एक आविर्भाव आणला जातो, सांगितलं जातं. पण ते बिलकुल खरं नाही आहे. देशाची जी अर्थव्यवस्था 1947 होती त्याच्या आधीची आपण जर 50 वर्ष पाहिली, 1900 ते स्वातंत्र्य कालापर्यंतचा कालावधी पाहिला तर जेमतेम 0.5% आपला अर्थव्यवस्थेचा विकास दर होता. GDP ग्रोथ रेट हा जेमतेम 0.5% होता. सरासरी आयुर्मान 33 वर्ष होतं आणि त्यातून हा देश आपला स्वावलंबी झाला पाहिजे अशी कल्पना पुढे आली आणि स्वावलंबनाची कल्पना म्हणजे सर्व काही आपल्या देशात तयार झालं पाहिजे, बाहेरून काही आयात करायचं नाही अशी त्यावेळेला कल्पना आली. मला आठवतं आहे की माजी पंतप्रधान नरसिंहराव एका व्याख्यानात आम्हाला एका पुस्तकाच्या प्रकाशनाच्या प्रसंगी त्यांनी आठवणी सांगितल्या की स्वावलंबनाला त्यावेळेला काही इतकं महत्त्व दिलं जात होतं, कारण त्याच वेळेला भारतात काहीच बनत नव्हतं, अगदी टाचणी पण बनत नव्हती असं म्हणत होते. आणि त्यावेळेला ते आपल्या शाळेतल्या त्यांनी आठवणी सांगितल्या की आम्हाला शाळेमध्ये लिहायला एकतर पाटी पेन्सिलने लिहायला लागायचं, अगदी फारच जास्त झालं तर मग पेन्सिल आम्हाला मिळायची आणि कागदावर वहीवर पेन्सिल लिहायला मिळायची. आणि फक्त आमच्या शाळेत एका मुलाकडं फाउंटन पेन होता आणि तो होता तहसीलदारचा मुलगा, आणि त्यामुळे साधा फाउंटन पेनसुद्धा मिळणं हे जवळजवळ अशक्य कोटीची गोष्ट होती. अशा काळामध्ये आपण सगळं काही स्वतः केलं पाहिजे असा आग्रह धरला गेला, नाही तर पारतंत्र्याची भावना त्यामध्ये आपण जर बाहेरून काही आयात केलं तर आपण अजूनही दुसऱ्या अवलंबून आहोत अशी कल्पना राहिली. आणि म्हणून आपण आग्रह केला की सगळं काय आपण बनवायचं. अनेक इंडस्ट्रियल बेसचं आपण एक फाउंडेशन निर्माण करायला सुरुवात केली. पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस मोठ्या प्रमाणात निर्माण केल्या दूरदूरच्या भागामध्ये, जिथं त्यावेळेला म्हणजे लायसन्स परमिट राजच्या दिवसामध्ये एखादा खाजगी उद्योजक जर राहिला तर त्यानं कुठं उद्योग काढायचा, त्या उद्योगामध्ये किती माल तयार करायचा, किती वस्तू तयार करायची, सगळं दिल्लीमध्ये ठरलं जाईल. आणि उद्योग भवनमध्ये जिथं व्यापार मंत्रालय आणि उद्योग मंत्रालय असे तिथं नुसते हेलपाटे घालण्यामध्ये उद्योगपतींचा सगळा वेळ जात असे. आणि एखादा उद्योग सुरू करायचं म्हणजे इम्पोर्ट लायसन्स मिळवणं, इंडस्ट्रियल लायसन्स मिळवणं, ते मिळालं की बाकीचं मग सगळं सोपं होतं, कारण इतर कोणाला ते मिळत नव्हतं. एका प्रकारची मोनोपॉली निर्माण होत होती आणि ही व्यवस्था झाली. त्यामुळं थोड्याफार प्रमाणामध्ये दूरगामी भागामध्ये औद्योगिकरण झालं. भिलाईसारखे कारखाने आदिवासी भागामध्ये निघाले, तिथं रोजगार निर्माण झाला आणि त्यामुळं औद्योगिकरणाची सुरुवात संबंध भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये या सरकारी कंपन्यांच्या माध्यमातून झाली. अर्थात त्याची किंमत मोजावी लागली, कारण हे जरी झालं, रोजगार निर्माण झाला, त्यावेळेला खाजगी क्षेत्रामध्ये एकतर तंत्रज्ञान नव्हतं, त्यांच्याकडे गुंतवणूक करायला नव्हतं आणि परदेशी विशेषतः
अमेरिकेसारखी राष्ट्र हे आपल्याला तंत्रज्ञान द्यायला तयार नव्हती. ते म्हणत होते आमच्याकडून हा सगळा माल विकत करा, तुम्ही कशाला भानगडीत पडताय हे सगळं तयार करायचं. आणि म्हणून सरकारला त्यामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये एक महत्त्वाची भूमिका निभावावी लागली. पब्लिक सेक्टर मोठ्या प्रमाणात आपण सर्व अवजड उद्योग असतील, मग पोलाद उद्योग असेल, खताचे कारखाने असतील, मोठी मोठी धरणं असेल, रेल्वे यंत्रणा असेल, टेलिकम्युनिकेशन टेलिग्राफची यंत्रणा त्यावेळची असेल, हे सर्व आपण सरकारी क्षेत्रामध्येच ठेवलं. कारण एकतर कुणी पुढे यायला तयार नव्हतं, तंत्रज्ञान नव्हतं, गुंतवणुकीला पैसे नव्हते. आणि सरकारने एक धोरणाचा भाग म्हणून प्लॅन्ड इकॉनॉमी म्हणून गुंतवणूक कुठं करायची, कुठल्या क्षेत्रात करायची, जे स्केअर्स रिसोर्सेस आहेत, गुंतवणुकीला फार मोठे पैसे नव्हते आपल्याजवळ, आणि त्यामुळे हे जे असलेले लिमिटेड आपले रिसोर्सेस आहेत ते कुठं गुंतवायचे, कशामध्ये गुंतवायचे हे सरकारने ठरवायचं. अशा प्रकारची सेंट्रली कंट्रोल्ड प्लॅन्ड इकॉनॉमी आपण त्यावेळेला अंमलात आणली. अर्थात सोव्हिएट युनियनसारखं आणि चीनसारखं शेती मात्र आपण प्लॅन्ड इकॉनॉमीच्या स्फेअरमध्ये आणली नाही. शेती ही मुक्तपणे अन्नधान्याचा व्यापारी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी क्षेत्रात ठेवला. आणि म्हणूनच आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेला त्यावेळेला मिक्स्ड इकॉनॉमी अशा प्रकारचं नाव दिलं जाईल. प्रत्येक देशाची व्यवस्था मिक्स्ड असते. किती प्रमाणात सरकारचा त्यामध्ये रोल असतो आणि किती कमी असतो यावरच त्याचं प्रमाण ठरतं. पण भारतामधली अर्थव्यवस्था आपण संमिश्र अर्थव्यवस्था असं म्हटलं गेलं. मी म्हटलं की त्याची किंमत आपल्याला मोजावी लागली. ती किंमत म्हणजे आपल्या इफिशियन्सीमध्ये, कार्यक्षमतेमध्ये द्यावी लागली. स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये अर्थव्यवस्थेचा विकास दर हा जवळजवळ 3.5-4% येऊन पोचला सरासरी. आणि ज्याला स्वीडिश इकॉनॉमिस्ट मर्डॅल हिंदू रेट ऑफ ग्रोथ असं उपहासाने म्हणत असत. आणि त्या काळामध्ये पहिल्यांदा इंदिराजींनी आणि राजीव गांधी यांनी थोडंसं कुठंतरी बाहेरचं कॅपिटल आलं पाहिजे, बाहेरची गुंतवणूक आली पाहिजे, IMFचं कर्ज काढलं आणि त्याचबरोबर थोडीशी उदारीकरणाला सुरुवात केली. राजीव गांधींनी ब्रॉडबँडिंग, इंडस्ट्रियल लायसन्सिंगचं ब्रॉडबँडिंग, एका प्रकारच्या अनेक वस्तू एका इंडस्ट्रियल लायसन्समध्ये आपल्याला तयार करता येतील अशा प्रकारे कल्पना मांडली. दुर्दैवानं बोफोर्स प्रकरण झालं आणि राजीव गांधींना पुढं काही करता आलं नाही. आणि त्यानंतर मग जे सरकार आलं, चंद्रशेखर यांचं सरकार आलं, ती VP सिंग आणि चंद्रशेखर, त्यामध्ये बराच कालखंड गेला. आणि आपण 91 साली नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळामध्ये आणि त्यामध्ये एका विशिष्ट आर्थिक परिस्थितीमध्ये मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री म्हणून त्या ठिकाणी नियुक्त केलं गेलं. बरं, अनेकांना आश्चर्य वाटलं. काही हेतू आरोप देखील केले गेले की कोणीतरी जागतिक बँकेनं किंवा अमेरिकेनं सुचवल्यामुळं मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री केलं गेलं असे गेले. कारण मी हे जवळून पाहिलेलं आहे. कारण त्याच वर्षी पहिल्यांदा 1991 साली मी खासदार म्हणून संसदेमध्ये गेलो. तिथं जे काही स्थित्यंतरं घडली, पंतप्रधान होण्याच्या मागचं देखील एक बरंच काही राजकारण होतं, बरंचसं नाट्यपूर्ण त्या ठिकाणी काही घटनाक्रम घडला. पण शेवटी मग नरसिंहराव पंतप्रधान झाले आणि मनमोहन सिंग हे अर्थमंत्री त्या ठिकाणी झाले. आणि त्यातून एका दृष्टीनं आर्थिक उदारीकरणाची सुरुवात आपण त्या ठिकाणी झाली असं म्हणतो. पण माझ्या दृष्टीनं त्याच्या आधीपासून थोडीशी सुरुवात झाली होती. पण सोनं गहाण टाकावं लागलं ही जी घटना घडली त्यामुळं आम्ही सर्व इतके म्हणजे चलबिचल झाली होती भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये, उद्योग जगतामध्ये आणि प्रशासकीय व्यवस्थेमध्ये की काहीतरी आता आपल्या देशाचं दिवाळं निघालं आणि सोनं गहाण ठेवावं लागलं. ही कल्पना भारतीय मानसिकतेमध्ये एक अत्यंत धक्कादायक अशी घटना होती. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं अनेक सुधारणा कोणाला कळण्याच्या आधीच धडाधड करून टाकल्या गेल्या. मी पंतप्रधानांना विचारलं नंतरच्या काळामध्ये, म्हटलं तुम्ही या सगळ्या जेव्हा आर्थिक सुधारणा केल्या, इंडस्ट्रियल लायसन्सिंग पॉलिसी काढून टाकली, व्यापाराचं उदारीकरण केलं, बऱ्याच गोष्टी केल्या, त्याचा मी काही आढावा तर घेणार नाही. पण तुम्ही कधीच याची कुठं पार्लमेंटमध्ये चर्चा केली नाही आणि कुठं काही संवाद झाला नाही, संसदीय पार्लमेंटरी बोर्डसमोर आला नाही किंवा संसदीय काँग्रेस पार्टीकडं आला नाही आणि विचारलं नाही की जवळजवळ काही बऱ्याच जणांनी याला 180 डिग्रीचा टर्न घेतला, U-टर्न घेतला असं म्हणतात अर्थव्यवस्थेमध्ये. त्यांनी मला प्रामाणिकपणे सांगितलं की आम्ही जर विचारत बसलो तर काही झालं नसतं. आणि त्यामुळे कोणाला कळण्याच्या आत
तो जो शॉक होता सोनं बाहेर ठेवायला, त्यामध्ये सगळ्या घटना घडून गेल्या. अर्थात त्यामुळं देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास झाला तर निश्चितच वाढला. आता त्याचे काही सगळेच चांगले परिणाम होते का, काही वाईट परिणामी झाले काय, याच्याबद्दल उलटसुलट चर्चा बरीच चाललेली आहे. खरं म्हणजे दारिद्र्य निर्मूलन झालं का, का गरीब आणि श्रीमंत यांच्यामधलं अंतर वाढलं का, अशा बऱ्याच चर्चा, त्यामध्ये मी आज फार याच्यात जाणार नाही. परंतु खऱ्या अर्थानं आर्थिक विकास दर मात्र वाढला यामध्ये काही शंका नाही. त्याच वेळेला 1989च्या सुमारास त्यावेळेला अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन कॉन्सेन्सस नावाचा एक तत्वज्ञान पुढे आलं. त्यांनी त्या वॉशिंग्टन कॉन्सेन्ससची 10 कलमं पुढं मांडली की जर या सोव्हिएट युनियनचा एका दृष्टीनं पराभव झाला होता, त्या संकल्पनेचा पराभव झाला होता, असं एक चित्र निर्माण झालं. आणि त्यामुळे आता सगळं शहाणपण या अमेरिकेमध्ये, विशेषतः वॉशिंग्टनमधल्या ज्या वित्तीय संस्था आहेत त्यांच्याकडेच सगळं जगाचं पुढच्या विकासाचं शहाणपण त्या ठिकाणी समाविष्ट झालं. अशा प्रकारे अमेरिकेतून फरमान निघायला सुरुवात झाली. त्यातलं जे वॉशिंग्टन कॉन्सेन्सस एक फरमान होतं की सगळ्या देशांनी अशा प्रकारचं आर्थिक सुधारणा घडवल्या पाहिजे. आपल्या सुदैवानं आणि क्रेडिट मस्ट गो टू डॉक्टर मनमोहन सिंग पर्सनली, की त्यांनी ते सगळं जे विजडम वॉशिंग्टनमधलं जे होतं शहाणपण ते काही जसे तसं स्वीकारलं नाही. आणि त्यांनी आपल्या स्पीड आहे रिफॉर्म्सची किंवा पेसिंग आहे किंवा ज्याला प्राथमिक कशाला द्यायचं ते अतिशय योग्य प्रकारे ते हाताळलं. त्यामुळं जे रशियामध्ये घडलं, जे लॅटिन अमेरिकेमध्ये घडलं, ते देश जवळजवळ संपूर्णपणे कोसळले, त्यांचं चलन सगळं अस्तव्यस्त झालं. पण भारतात मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात कुठं शॉक बसला नाही. आणि मला वाटतं उदारीकरणाची जी प्रक्रिया होती ती डॉक्टर मनमोहन सिंगने अतिशय निर्णायकपणे योग्यपणे हाताळली. आणि ती हाताळण्यामध्ये भारतातल्या नोकरशाहीचा एक मोठा प्रमुख वाटा आहे, त्या ठिकाणी मान्य केलं. त्यामध्ये इकॉनॉमिक ब्युरोक्रेसी असेल किंवा सिव्हिल सर्व्हिस असेल, आणि हे रिफॉर्म्स होत असताना म्हणजे नवीन कायदे करावे लागत होते. अगदी महिन्याभरामध्ये नवीन विधेयकं मांडायला लागत होती, ते संसदेमध्ये पारित करून घ्यायला पाहिजे होती. त्यावेळेला नरसिंहराव यांच्याकडं संसदीय बहुमत नव्हतं, अगदी कमी होती. तरी पण मग प्रत्येक विधेयकाच्या वेळेला गोळाबेरीज करून मग काही लोकांना एकत्र करून ते विधेयक पास करून घ्यावी लागत असत. आणि सगळं त्या 91 ते 96च्या कालखंडामध्ये झालं. नोकरशाहीचा वाटा होता. पण आज मुख्य विषयाला हात लावताना एक या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जे कंट्रोल परमिट राज होतं, प्लॅन्ड इकॉनॉमी होती, सेंट्रली प्लॅन्ड इकॉनॉमी होती, त्यामध्ये कुठलाही निर्णय घ्यायचा असला तर नोकरशाहीची परवानगी घेतल्याशिवाय कुठलंही लायसन्स, कुठलंही परमिट, इम्पोर्ट लायसन्स असो, ते इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स असो, कुठलंही लायसन्स असो ते मिळत नव्हतं. अगदी क्षुल्लकच्या क्षुल्लक अधिकारी म्हणजे एखाद्या मंत्र्याचा PA आणि इतकं महत्त्व असायचं की मंत्र्याची अपॉइंटमेंट मिळेल का, म्हणजे किती वाजता मिळेल, सकाळी मिळेल का संध्याकाळी मिळेल. त्यावेळेला मंत्र्यांचा मूड चांगला असतो की वाईट असतो, ते PAने ठरवून, अगदी हे स्वतः मी पाहिलेल्या गोष्टी आहेत. आणि त्यामध्ये मग बाकी मग अंडर सेक्रेटरी, डेप्युटी सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी वगैरे तर फार दूरची गोष्ट आहे. अगदी छोटे छोटे कारकून एखाद्या मिटिंगचे मिनिट आले तर त्या मिनिटमध्ये काय लिहिलेलं आहे, त्याची कॉपी मिळेल का, त्यावेळेला काही झेरॉक्स वगैरे काही नव्हतं किंवा नुकती सुरुवात झाली होती, पण त्यामध्ये काय मिळेल का, अशी सगळी इतकी दहशत होती लोकशाहीची. तर ते जे ठरवतील तेच खरं, सगळं बुद्धिमत्तेचा सर्व मक्ता नोकरशाहीने घेतला होता, अशा प्रकारचं वातावरण होतं. आणि सगळे उद्योगपती जे गुंतवणूकदार होते, उद्योगपती होते, ते हताशपणे या सगळ्या पद्धतीमध्ये जात होते. प्रत्येकाचे दिल्लीमध्ये येऊन दिवसेंदिवस अपॉइंटमेंट मिळते का नाही वाट बघायला लागायचं. मंत्र्यांची कधी मिळायची, कधी अधिकाऱ्यांची मिळायची. मग त्यातून या सगळ्या महत् प्रयासातून जर एखादं इंडस्ट्रियल लायसन्स मिळालं तर मग पुढचं औद्योगिकरण. आणि काही लोकांनी मात्र ही पद्धत अगदी संपूर्णपणे मास्टर केली होती. सगळ्यांच्या बरोबर ओळखी, त्यांना बरोबर भेटी देण्याचा प्रकार, त्यांच्या सगळ्या लग्न समारंभामध्ये जाऊन गिफ्ट द्यायचा प्रकार, हा सगळा इतक्या व्यवस्थितपणे हाताळला होता की त्यांना हे जमत होतं. मराठी माणूस त्यामध्ये फारच मागे होता. आणि त्यांना जे कळत होतं त्यांनी आपले उद्योग वाढवले, औद्योगिकरण विस्तारित केलं. काही काही ठिकाणी तर अगदी त्या कागदपत्रांच्या मध्ये
आकडेवारीमध्ये खडाखोड करून देखील काही लोकांनी फार मोठ्या प्रमाणात पैसे कमवले. बजेटमध्ये कुठल्या गोष्टीवर कर वाढवले जाणार आहेत किंवा कमी होणार आहेत याची गुप्त बातमी जर बाहेर पडली तर त्या गुप्त बातमीच्या आधारे अनेक कोट्याधीश झाले. हे सगळं हा इतिहास आहे. त्यामुळे लोकशाहीचा त्यावेळच्या प्री लिबरलायझेशनच्या इरामध्ये जो त्याची जी भूमिका होती ते सगळं विजडम, सगळं ज्ञान, सगळं शहाणपण हे फक्त लोकशाहीकडे आहे आणि बाकी खाजगी उद्योजक असतील किंवा इतर कोणी असतील त्यांना काही कळत नाही. आम्ही सांगू त्यांनी तेच केलं पाहिजे आणि ते बिचारा निमूटपणे करत होते कारण काही पर्याय नाही. ही सगळी परिस्थिती 1991 नंतर बसायला. पण ती परिस्थिती बदलली, कायदे बदलले, आपण WTOचे सदस्य झालो. त्यामध्ये खूप आपण मला वाटतं सन्मानजनक तडजोड त्यातून केली आणि आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवस्थेमध्ये भारताचं एक सन्मानचं स्थान त्या ठिकाणी निर्माण झालं. आणि एकदा अर्थव्यवस्था वाढायला लागली की जग फक्त अर्थव्यवस्थेचा विकास दराकडे बघतं. तुमच्याकडे किती मोठं सैन्य आहे, किती मोठी स्टँडिंग आर्मी आहे त्याला काही महत्त्व नसतं. GDP ग्रोथ रेट म्हणजे मार्केट, या दोन गोष्टीकडं तुमची किती ताकद आहे याकडे पाहिलं जातं. म्हणून आज असं म्हटलं जातं कदाचित की भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास कदाचित चीनपेक्षा पुढे गेला. आता चीनच्या आकड्याबद्दल एक नेहमी शासकता असते पण एक सर्वसामान्य मान्यता मिळाली की काही 1-2% जरी असलं आणि नवीन आकडेवारी जी आज भारत सरकारने प्रस्तुत केली त्याबद्दल खूप शासकता आहे. बेस इयर बदललेला आहे, काही व्याख्या बदललेल्या आहेत. त्यामुळं एकदम 2.2% ग्रोथ रेट एका वर्षाची वाढली असंच भारत सरकारने सांगितलं. बहुतेक कोणाही अर्थतज्ञांना त्याबद्दल अजूनही काही विश्वास बसत नाही की ही आकडेवारी योग्य आहे की नाही. कदाचित काही दिवसानंतर हे सगळं स्थिर सावरेल. पण आज तरी ग्रोथ रेट हा भारताचा जास्त असं म्हटलं जातं. कदाचित आपण चीनच्या बरोबर आहोत, एखाद दुसरा डेसिमल पॉईंट कमी जास्त असेल. पण आज जगाचा एखाद्या देशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे तर तुमचा GDP ग्रोथ रेट काय म्हणजे तुमचं मार्केट किती मोठं आहे, आमचा माल तिथं विकायला संधी मिळेल का आणि तुमची अर्थव्यवस्था खुली आहे का, तुम्हाला तिथं प्रवेश मिळेल का, गुंतवणूक करता येईल का, तुमचं कॅपिटल अकाउंट कन्व्हर्टेबिलिटी आहे का, आणि जर एखादी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात केली आणि काय तुमच्याकडे अडचण निर्माण तर आमचे पैसे आम्हाला परत काढून घेता येतील का, या गोष्टीकडं सगळ्या जगाचं लक्ष असतं. आणि त्या गोष्टी जशा जशा आपण करायला लागलो, अर्थव्यवस्था जशी जशी खुली करायला लागलो, उदारीकरणाचं त्या ठिकाणी आपण धोरणं स्वीकारायला लागलो, त्याचबरोबर आपल्याला एक मान्यता मिळाली आणि एक भारताचं एक विशिष्ट स्थान मिळालं. पण झालं काय, सगळं करत असताना नोकरशाहीची मानसिकता मात्र बदललेली नाही. अजूनही एखादा गुंतवणूकदार आला तर त्यानं माझ्यापुढं पाय घडा घातला पाहिजे, माझ्यापुढं सारखं आलं पाहिजे, विनंती केली पाहिजे, बसलं पाहिजे, दारात थांबवलं पाहिजे, हे अजूनही वाटायला लागतं. आमच्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री असताना म्हणा किंवा दिल्लीत असताना देखील ही लोकशाहीची मानसिकता कशी बदलायची, वरच्या अधिकाऱ्यांची मानसिकता हळूहळू बदलली होती. कारण त्यांना आंतरराष्ट्रीय एक्सपोजर बऱ्यापैकी मिळालं होतं. पण जी मिडल लेवल ब्युरोक्रेसी आहे किंवा स्टेट लेवल सिव्हिल सर्व्हिस आहे त्याची मात्र मान्यता बिलकुल बदलली नाही. आज गुंतवणुकीकरता प्रत्येक राज्य इतक्या प्रचंड मोठ्या स्पर्धेमध्ये आहे की ही गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये आली पाहिजे. कारण गुंतवणूक म्हणजे रोजगार म्हणजे हाताला काम, अनेक राहणीमानाचं स्टँडर्ड वाढण्याची एक प्रक्रिया सुरू होती. आणि गुंतवणूक जर आली नाही तर मग हाताला काम नाही, आपल्या तरुण मुलांना इतर कुठल्या तरी राज्यामध्ये नोकरीच्या शोधात भटकावं लागतं आणि मग त्यातील मग जी स्पर्धा सुरू होते, अधिक सवलती देऊन आपण आपल्याकडे उद्योग कसा खेचून आणता येईल आपल्याला, हे सगळे प्रयत्न झालेले असतात. आता त्या प्रयत्नामध्ये जरी राजकीय पातळीवर आपण काही निर्णय घेतले, जास्तीत जास्त गुंतवणूक आकृष्ट करण्याकरता जरी निर्णय घेतले तरी त्याची शेवटी अंमलबजावणी करावी लागतील, ती नोकरशाहीतून करावी लागते. त्या नोकरशाहीचा जो माइंडसेट आहे, जी मानसिकता आहे, ती प्रवृत्ती जर बदलली नसेल, मी कोणतरी मोठा अधिकारी आहे आणि माझ्या समोर त्या उद्योगपतीने, तो उद्योगपती आता उद्या फार मोठा श्रीमंत होणार आहे, तो खूप मोठा फायदा कमवणार आहे, मग मला काय मिळणार, अशा प्रवृत्तीने जर आपण तिकडे पाहिलं तर मात्र ती गुंतवणूक इफेक्टिव्ह होत नाही. आणि मग ईज ऑफ डुईंग बिझनेस हा जो शब्दप्रयोग आजकाल मोदी
खूप मोठ्या प्रमाणात वापरतात की आम्ही काहीतरी जादूची कांडी फिरवल्यासारखं आता भारतामध्ये फार गुंतवणूक सोपी करणार आहोत असं एक तर मग ती कल्पना अशी आहे की ही सगळी कल्पना इम्प्लिमेंट करत असताना अंमलबजावणी करत असताना त्या नोकरशाहीची मानसिकता कशी असेल. आणि मी महाराष्ट्रामध्ये काही कृती करत असताना काही निकष लावायचा प्रयत्न करतो. MIDC आहेत आपले एक औद्योगिक इंडस्ट्रियल पार्क आपण निर्माण केले. कैलास यशवंतराव चव्हाणांनी तेव्हा कल्पना मांडून MIDCची कल्पना राबवली. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालं. लघु उद्योग ही बऱ्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आले. आज काय परिस्थिती आहे तर एखादा उद्योजक येतो, एखाद्या प्लॉटची मागणी करतो, त्याला मग सगळे काटेकोरपणे सगळे नियम पाहिल्यानंतर प्लॉट मंजूर होतो. पण मंजूर होण्यामध्ये आणि प्लॉट हातात मिळण्यामध्ये जे वेळ लागतो त्यामध्ये जे काही तिरंगाई आहे त्याला जे अनेक कारणं आहेत त्यामुळे तो माणूस शेवटी कंटाळून जातो. एका बाजूला आपण रेड कार्पेटची भाषा बोलतो पण रियालिटीमध्ये आपल्याला ते काही मिळत नाही. मग विजेचं कनेक्शन मिळालं तेवढाच वेळ लागला, मग पुढं पाण्याचं कनेक्शन मिळालं नाही, पाणी कधी मिळणार, पोल्युशन बोर्डाचं कंट्रोल मिळालं नाही, म्हणजे बाकीच्या सगळ्या परवानग्या आणि त्यामुळे गुंतवणूक होत नाही. आणि म्हणून मग ज्या राज्यामध्ये ही मानसिकता बदललेली आहे किंवा पॉलिटिकल लिडरशिप अवेअर आहे की नाही हे झालंच पाहिजे कसल्याही परिस्थितीमध्ये, ज्याला सिंगल विंडो क्लिअरन्स कोणी म्हणतो, कोणी मग एखादा सरकारी अधिकारी एखादा परकीय गुंतवणूकदार आला तर त्याला लायसन ऑफिसर म्हणून त्याला काम देतो. तुझा प्रत्येक खात्यामध्ये तू त्या कंपनीच्या वतीने जाणं तर सगळे क्लिअरन्सेस मिळवून द्या अशा प्रकारे. किंवा एखादा मोठा उद्योगपती जर आला मल्टीनॅशनल कंपनीचा मालक तर मुख्यमंत्र्यांचा मी स्वतः अनेक वेळेला त्यांना निमंत्रित करतो, त्यांना जेवायला बोलत असे तुम्ही या आमच्या देशामध्ये गुंतवणूक करा, आमच्या राज्यामध्ये गुंतवणूक करा. आणि हे सगळी मानसिकता जी आहे ती बदलल्याशिवाय त्या नव्या उदारीकरणाचे फायदे हे महाराष्ट्राच्या जनतेला किंवा देशातल्या जनतेला मिळणार नाही. आज मेक इन इंडिया खूप मोठी स्लोगन दिलेली. काय मेक इन इंडिया स्लोगन आहे? आपल्यामध्ये गुंतवणूक मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे, ती देखील परकीय गुंतवणूक झाली पाहिजे. त्याचे दोन्ही फायदे होतात. एक तर गुंतवणूक झाली की रोजगार निर्मिती वगैरे होतेच होते, पण परकीय गुंतवणूक झाली तर परकीय चलनाचा देखील आपल्याला फायदा होतो. परकीय चलन दोन प्रकारे येतं, तीन प्रकारे येतं. एकतर व्यापारातून येतं, पण व्यापारामध्ये आपली मोठी तूट आहे कारण खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पेट्रोलियम पदार्थ आयात करावे लागतात. दुसऱ्या प्रकारे गुंतवणूक होते की आपल्या स्टॉक मार्केटमध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर्स गुंतवणूक करतात, पैसा लावतात, त्यांना वाटतं इथं फायदा होईल, पुन्हा परत जातात, त्यांचं करता येतं. आपण तशा प्रकारचे नियम केले. आणि तिसऱ्या प्रकारची गुंतवणूक जी सर्वात लाभदायक गुंतवणूक आहे ती म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. की जो एखादा गुंतवणूकदार येतो, एखादा उद्योग निर्माण करायचा प्रयत्न करतो, सगळी रिस्क आपण स्वतः घेतो आणि एकदा पैसे त्यांनी उद्योगामध्ये गुंतवले की ते पैसे काही लगेच काढून परत काही घेऊन जाता येत नाही. म्हणून ही गुंतवणूक सर्वात महत्त्वाची गुंतवणूक असते आणि ती आणण्याचा प्रयत्न म्हणजेच मेक इन इंडिया. मेक इन इंडियाचा दुसरा भाग असा आहे की आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सेवा क्षेत्राचा खूप मोठा भाग आहे, पण तो मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा हा फक्त बराच कमी भाग आहे. म्हणजे आपल्या देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेच्या एकूण फक्त 17% मॅन्युफॅक्चरिंगचा सहभाग आहे आणि हा सहभाग 25% वाढावा अशा प्रकारे UPA सरकारनं निर्णय घेतला होता. आणि त्याकरता मॅन्युफॅक्चरिंग कॉम्पिटिटिव्हनेस काउन्सिल नावाची एक संघटना उभी केली होती. त्यातून एक इंडियन मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी असं डॉक्युमेंट तयार करून त्यावर आम्ही अंमलबजावणी करायला सुरुवात केली. म्हणून या उदारीकरणाच्या प्रक्रियेमध्ये पुढच्या काळामध्ये नोकरशाही, तर तुमच्यापैकी तुम्ही बरेच जण IAS परीक्षेच्या प्रयत्नामध्ये आहात. युनिक अकॅडमीतर्फे उत्तम आपल्याकरता विशेष स्पर्धा परीक्षेचे कोचिंग क्लासेस घेतले जात आहेत आणि तुम्ही प्रत्येकाचं स्वप्न आहे की आपण IASच्या परीक्षेमध्ये IAS अधिकारी व्हावं, सर्वात जास्त गुण मिळावेत, आपल्याला आपलं स्टेट कार्ड मिळावं आणि IAS मिळावं. इतर मग IPS किंवा IRS किंवा आणखी काही न मिळता आणखी काय मिळावं. काही जणांना फॉरेन सर्व्हिसमध्ये जायची इच्छा असेल ते मिळावं. तुमचा सगळा प्रयत्न चाललेला आहे. शेवटी तुम्हाला उद्या तुम्ही जेव्हा त्यातली काही उत्तीर्ण होऊन जाल, तुमच्यापैकी काही MPSC मधून महाराष्ट्र राज्याच्या सिव्हिल सर्व्हिस आणि त्यातून आपल्याला पुढे हे राज्य चालवायचं.
नोकरशाहीची आवश्यकता नाही असं जर कोणी म्हटलं तर वेडेपणाचं ठरेल. आज त्याला नोकरशाहीची व्याख्या आपण करू, नोकरशाही हा थोडासा नकारात्मक शब्द आहे, पण जी सिव्हिल सर्व्हिस आहे त्याचा जन्म खरं म्हणजे चीनमध्ये झाला असं म्हणतात. आणि त्यांनी तिथं आणि मॅन्डरिन हा शब्द तिथून निघाला की त्यांनी हायरार्की निर्माण केली आणि ते टप्पे त्यांनी ठरवून दिले आणि ते जवळपास थोड्या प्रमाणात आपण सगळेच अंमलात आणतो. आज खरी गरज आहे तर आज महाराष्ट्राचा विकास आहे का, तर महाराष्ट्राचा औद्योगिकरणाच्या बाबतीमध्ये आपलं एक पहिल्या नंबरचं राज्य अर्थव्यवस्था आहे, यामध्ये काही शंका नाही. आज मोदींचा प्रयत्न चाललाय की मुंबईचं महत्त्व कमी करून अहमदाबादचा प्रयत्न करावं चाललाय. प्रयत्न तर खूप प्रयत्न करतायत. कुणी जरी आलं तर त्याला अहमदाबादला घेऊन जाऊन तिथं गुंतवणूक करा म्हणून सांगतायत. तरी पण आज मुंबईचं आणि महाराष्ट्रात विशेष महत्त्व आहे. ते जर असंच आपल्याला चालू ठेवायचं असेल तर आजचे जे नोकरचे आहेत किंवा आजचे जे ब्युरोक्रॅट आहेत सिव्हिल सर्व्हंट आणि उद्याचे जे आहेत त्या दोघांना कधी आपली मानसिकता वेगळी बदलावी लागेल. आणि त्याकरता मी जो प्रयत्न केला महाराष्ट्रामध्ये तो महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या अधिकाऱ्यांना देखील आज मोठ्या प्रमाणात ट्रेनिंग केलं पाहिजे असे मी नियम केले. त्यामुळे आता MPSCच्या सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं ट्रेनिंग एकत्र होत आहे. एक कॉमरेडरीची भावना निर्माण होते जी IAS मध्ये होते. आणि त्याचबरोबर MPSCच्या राज्य सरकारच्या सिव्हिल सर्व्हिसच्या लोकांना देखील मिड करिअर ट्रेनिंग जे मी दिल्लीमध्ये सुरू केलं होतं IAS आणि इतर सर्व्हिसेसच्या करता तशा प्रकारे मिड करिअर ट्रेनिंग त्यामध्ये पुन्हा अकॅडमीमध्ये जाऊन एक 6 आठवडे 8 आठवड्याचं ट्रेनिंग घ्यावं 10 वर्षानंतर 20 वर्षानंतर 30 वर्षानंतर. आणि त्या ट्रेनिंगमध्ये बाहेरच्या देशामध्ये जाऊन तिथं काही महिनाभर राहण्याचं वास्तव्य करावं चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये. ही जी कल्पना मी दिल्लीमध्ये अंमलात आणली होती ती महाराष्ट्रात देखील राबवली जावी असे माझे प्रयत्न होते. मला वाटतं ते आता चालू झालेले आहे. नवीन सरकार पण ते अंमलात आणेल का काय त्याबद्दल आपण पाहिलं पाहिजे. पण एक गोष्ट यामध्ये निश्चित आहे की जे सिव्हिल सर्व्हिस आहे ज्या नोकरशाह म्हणून ब्युरोक्रॅसी म्हणून बाबूडम म्हणून चांगल्या शब्दानं वाईट शब्दानं म्हणून परंतु आज ही स्टील फ्रेम आहे जी स्टील फ्रेम आहे देशाला एकसंघ ठेवण्याचं मोठं काम स्टील फ्रेमने केलेलं आहे. आणि राज्यामध्ये देखील एकसंघतेची भावना आणण्याकरता पश्चिम महाराष्ट्रात एखादा माणूस विदर्भात जातो, विदर्भातला मराठवाड्यात जातो आणि तिथं तो करतो. कित्येक जण ते आपलं घर मानून तिथंच स्थायिक होतात. ही जी भावना आहे ती भावना अधिक बळकट करणं गरजेचं आहे. आज सिव्हिल सर्व्हिसच्या लोकांना चांगल्या लोकांना रिक्रूट करणं, त्यांचं चांगलं ट्रेनिंग करणं, त्यांना योग्य प्रकारे प्रमोशन्स देणं, त्यांना योग्य माणसाला योग्य ठिकाणी बदली केलं. बदलीचा धंदा जो चाललेला आहे किंवा चालतो बऱ्याच ठिकाणी काही मंत्रालयामध्ये चालतो तो काटेकोरपणे थांबवला पाहिजे. आणि खरंच मेरिट बेस्ड जर सिव्हिल सर्व्हिस आपण खऱ्या अर्थाने निर्माण करू शकतो. कित्येक वेळाला एक प्रश्न निर्माण होतो की मेरिट बेस्ड झालेलं नाही होत नाही किंवा बिघडा लागलेलं सगळं राज्यामध्ये. रिक्रुटमेंटमध्ये प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्यानंतर ट्रेनिंग काय व्यवस्थित होत आहे. लगेच दुसऱ्या दिवशी खुर्चीवर बसून जातो लागा कामाला, काही ट्रेनिंगची गरज नाही. आणि अशा प्रकारचे आपण काही करायचा मध्यंतरी प्रयत्न करतो. आम्ही दुरुस्त करायचा प्रयत्न केलेला आहे. आज खऱ्या अर्थानं आज राज्याला जर एक विकासाच्या दृष्टीनं आपल्याला मजबूत राष्ट्र प्रगत राष्ट्र म्हणून आपल्याला न्यायचं असेल तर या सिव्हिल सर्व्हिसचा अत्यंत महत्त्वाचा रोल आहे. पण त्याची मानसिकता योग्य त्या ट्रेनिंगच्या मध्ये योग्य ती बंधुभावाची भावना निर्माण करून आणि त्याबरोबर पूर्वी जे कंट्रोल कमांडचं जे वातावरण होतं 1991च्या आधीचं त्यानंतर डेव्हलपमेंटल रोलमध्ये आता आपण सगळे आलेलो आहोत सिव्हिल सर्व्हिस आलेली आणि तो कंट्रोलचा रोल त्याचबरोबर डेव्हलपमेंटचा रोलमध्ये आपण कसं त्याचं परिवर्तन करणार आहोत हे आपल्यासमोरचं फार मोठं आव्हान आहे, चॅलेंज आहे. ते जर आपण योग्य प्रकारे स्वीकारलं आणि चांगली एक मेरिट बेस्ड अशी सिव्हिल सर्व्हिस जर आपण खऱ्या अर्थानं तयार करू शकलो. अजून आपल्याला खूप अंतर गाठायचं अजून तिथं आपण नाही. अनेक देशामध्ये सिंगापूरसारखं उदाहरण घेतलं किंवा इतर काही देशांचं उदाहरण घेतलं तर अगदी संपूर्णपणे मेरिट बेस्ड ब्युरोक्रसी त्यांनी तयार केलं आणि त्याच्याला फायदे मिळतात. ते आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. त्यामुळे उदारीकरणाच्या वातावरणामध्ये देखील नोकरशाहीचा अत्यंत महत्त्वाचा रोल राहणार आहे. त्याची मानसिकता बदलली पाहिजे. त्याची मानसिकता या बदलत्या परिस्थितीमध्ये आणि बदलत्या सामाजिक वास्तवामध्ये ही त्या ब्युरोक्रसीने सरकार चालवायला मदत केली पाहिजे. आणि त्याचबरोबर जो कोणी या देशाचं बेसिक कॅरेक्टर बदलायचा प्रयत्न केला जो बहुतेक बेसिक कॅरेक्टर जी आपली जी भारतीयत्वाची जी कल्पना आहे जी सर्व धर्म समभावाची असेल
इक्वालिटी बिफोर लॉ असेल, याच्या मूलभूत कल्पना, रूल ऑफ लॉची कल्पना, ते जर बदलायचा जर कोणी प्रयत्न केला तर मात्र त्या देशात ते खरं नाही आहे. आज सोव्हिएत संघासारखे ताकदवर राज्य देखील तुकडे तुकडे झाले आणि म्हणून आता आपल्याला एवढंच मला सांगायचं की सिव्हिल सर्व्हिसचा, नोकर सेवेचा अत्यंत महत्त्वाचा रोल देशाच्या बांधणीमध्ये, देशाच्या विकासामध्ये आहे, आपल्या राज्याच्या बांधणीमध्ये, विकासामध्ये, आणि तो तयार करण्याकरता सिव्हिल सर्व्हिस तयार केली पाहिजे. त्याकरता आपली तयारी करण्याकरता एक बेसिक फाउंडेशन तयार करण्याचं अतिशय महत्त्वाचं काम आज युनिक अकॅडमीतर्फे होते. त्याबद्दल त्याचे पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो. आपल्याला